ते आता औषधाचे लोक आलेत कुठे रे? चाकूरचे, लातूर. 7 महिने झाले नोंदी सापडले. दाखवू द्या, बघू द्या, लाड बोल बघू द्या. मी किती तळमळीन करतोय का, मी सरकारला कमवून बोलतोय का मुद्दाम बोलतोय? मुडीच येत राहू, या मुडीच्या तरी द्या ना, मुडी लिपीच्या तरी देणार राव तुम्ही. कशाला लोक मारता राव मुडी लिपीच्या? व्हॉट्सअप आहे ना मुडी लिपी. काय करतो राव तहसीलदार देव, काय करतोय ते कलेक्टर? हा, तुम्ही आमचा 7-12 नाही समजा, एक आम्हाला चमच्याभर माती देऊ नका, चमच्याभर देऊ नका आम्हाला. दुसऱ्याची ओबीसीची अजिबात आमचा त्यांचं एवढं सुद्धा काढू नको आम्हाला. हे आमच्या नोंदी तर देणार ना तुम्ही आम्हाला? का हे भाषा येते का आम्हाला लिहिता? सांगा तुम्ही, आम्ही लिहिलं घे. कमून अन्याय करता राव आमच्यावर. स्वामींना फोन लावा, यांच्या समोर स्वामीला फोन लावा, आरडीसीला बीडच्या. अपलोड केल्या का रे त्या? सांगा मला, कम नाही अपलोड केल्या? मी आणखीन बावनकुळे साहेबाला मीडियात घेतलं नाही बरं का, इमानदार माणूस आहे तो, काम करतोय म्हणून. त्यांनी फोन करून सांगितलंय ते अपलोड केल्या, नोंदी उडवा म्हणून. काय राव तुम्ही? तुमच्या भरोश्यावर मी गप्प बसलो त्या दिवशी. बावनकुळे साहेबांनी फोन लावला, घेऊन टाक म्हणून. तर त्यांनी डबल फोन करून काय सांगितलं की ते म्हणे ते घे म्हणलेत, पण पुन्हा सांगितलं तसंच राहून दे म्हणून. म्हणजे बावनकुळे साहेब आमच्या मुळावर उठले का असं म्हणायचं? मग आता काय ह्या मुडी लिपी? हा, आम्ही लिहायला करा, आम्हाला येत आहे का मुडी लिपी लिहिता? काय बीडचं काय चाललंय कशामुळं बरं? हे नोंदी साहेब लाडभाऊ, ह्या नोंदी 5-7 आहेत, 5-7 आहेत. घर आहेत 200, अंबुरे आडनावाचे 200 माणसं आहेत, 1700 त्या गावात. केलं 1700 लेकराचं वाटलं आमच्या तुम्ही? का तुम्हाला सरकारमधला ना आमच्यात तुम्हाला नक्की दंगल लावायची का अधिकाऱ्याला? किंवा देवेंद्र फडणवीस साहेब जर प्रेम दाखवत असले मराठ्यावर, तुम्हाला दिसून द्यायचं नाही का? असं काही आहे का? मग आमचा उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कोणत्या ओबीसीची नोंद उडा म्हणून सांगितली? का असं वागायला लागले मग बावनकुळे साहेब? बावनकुळे साहेबाला साहेबच म्हणतो मी आणखीन, कारण त्यांनी 2-3 कामं समाजातले चांगले केले. तुमचं बोलणं आला, तुम्ही बोलले, ते म्हणाले बिलकुल माझे असे आदेश नाहीत, मी तात्काळ तुमच्याशी पण ते बोलणार. काय वाटोळं करायचंय? मी तरीही त्यांना माझ्याकडे त्याचं पत्र आलंय, तरी मी ते व्हायरल केलं नाही, करणार नाही. कारण की मला त्या माणसाला आणखीन बदनाम नाही करायचं. मला वाटतं तो माणूस चांगला जातपात बघणारा नाहीये, हे पहिल्यांदा मीडिया समोर बोलणार आहे मी. पण वाटोळ होत असलं मला समाजापेक्षा मोठं कोण? तुमचं वाटोळ होत असलं तर मी का बघावं? नमस्कार, प्रसाद लाड बोलतो. हो, त्या नोंदींचा काय विषय आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना बावनकुळे साहेबांनी फोन करून करा म्हणून. तर तुम्ही कशाला बदनाम करता उगाच त्या चांगल्या माणसाला? नाही, कारण नका काढू स्वामी, त्याच्यामध्ये कारण नका काढू. सरकार जेव्हा सांगतं, नोटिफिकेशन काढतं, तर तुम्ही सरकारपेक्षा मोठे आहेत का? तो तसं मला सांगा, मी सरकारपेक्षा मोठा आहे म्हणून. बिलकुल असं वागू नका ज्याच्यामुळे मंत्री बदनाम होतील. जो बावनकुळे साहेबांबद्दल मनोज दादा चांगलं बोलतोय, त्यांच्याशी फोनवर बोलले, मी स्वतः फोन जोडून दिला. मग त्यानंतर तुम्ही फोन आल्यानंतर तुम्हाला परत कोणाचा फोन आला का करू नको म्हणून? नाही, तहसीलदार काय तुमच्यापेक्षा मोठा आहे का? मागून घ्या ना पत्र त्याच्याकडनं. आज मी निघेपर्यंत पत्र मागून घ्या त्याच्याकडनं आणि मला कळवा. मला त्याशी काय सांगितलं, तहसीलदाराकडून महेंद्रकर काहीतरी तहसीलदार, त्यांच्याकडून पत्र मागून घेतो. हो, त्यांनी 8 दिवसात पत्र येत नाही म्हणून सांगितलं. मला नंबर पाठवून